नवोदयच्या अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या तासामध्ये खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज अतिशय सोपं असं आपण प्रकरण पाहणार आहोत. मला सांगा मुलांनो, आता हे जे पॉइंटर आहे, ह्या पॉइंटरची किंमत आहे 50 रुपये. पण दुकानदाराने ते जर 75 रुपयाला विकलं तर त्याला काय होईल? एकदम बरोबर आहे. तर आज आपल्याला आपलं 13वं प्रकरण नफा आणि तोटा पाहायचं आहे. सगळेजण वही उघडा, नवोदयचं नवनीत कंपनीचं पुस्तक काढा आणि समजून घ्या. खरेदी किंमत म्हणजे तुम्हाला समजलं, ज्या किमतीत आपण वस्तू खरेदी करतो त्याला म्हणायचं खरेदी किंमत. विक्री किंमत म्हणजेच काय? ज्या किमतीत दुकानदार ती वस्तू विकतो त्याला म्हणायचं विक्री किंमत. मग आता नफा कसा होतो रे? जर समजा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो. उदाहरणार्थ मी सुरुवातीला सांगितलं, हे 75 रुपयाला विकल्यामुळे दुकानदाराला 25 रुपये नफा झाला, कारण हे 50 रुपयाचं होतं. तोटा केव्हा होईल? आता हे 50 रुपयाला घेतलं आणि त्या दुकानदाराचा ओळखीचा एक जण आला आणि त्यानं म्हणला हे मला 40 रुपयाला द्या. दुकानदार म्हणला ठीक आहे बाबा, घे तुझ्यासाठी 40ला. मग त्यानं 50 रुपयाची वस्तू 40ला दिली, म्हणजे त्याचं काय झालं? तिथं तोटा म्हणजेच नुकसान, नफा म्हणजेच फायदा. मग नफ्याची सूत्र आहेत, तोट्याचं सूत्र आहे. नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तोट्याचं सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग आता हे सूत्र पाठ करा आणि या सूत्राच्या आधारावर काही गणित घेऊ का? तुम्ही करताल का? चला बरं, मग मला सांगा, हे पहिलं गणित आहे. जर समजा एखाद्या वस्तूची खरेदी किंमत ही 80 रुपये आहे आणि विक्री किंमत ही जर 70 रुपये आहे, तर नफा होईल का तोटा आणि किती रुपये होईल? काढा. एकदम बरोबर आहे. काय झाला इथं? तोटा. मग आता तोटा कशामुळं? कधी पण लक्षात ठेवा, विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो आणि खरेदी किंमत जास्त असेल तर तोटा होतो. आता ह्याच्यामध्ये कोणती किंमत जास्त आहे? खरेदी किंमत जास्त आहे. मग खरेदी किंमत जास्त असेल तर काय होणार? तोटा. मग लगेच तोट्याचं सूत्र लिहायचं. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग आता खरेदी किंमत किती? 80 रुपये वजा विक्री किंमत किती? 70 रुपये. 80 मधून 70 गेले, उत्तर आलं 10 रुपये. हे 10 रुपये काय झाला रे? तोटा. सगळ्यांना समजलं? हे लक्षात आलं? आता मला हे जर तुम्हाला गणित लक्षात आलं असेल तर आता ह्याचं उत्तर सांगा बरं. जर समजा खरेदी किंमत आहे 70 रुपये आणि विक्री किंमत आहे 101 रुपये, मग काय होईल? कस काय नफा होईल रे? कारण विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो. मग आता इथं विक्री किंमत 101 आहे, मग लगेच नफ्याचं सूत्र लिहायचं. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता विक्री किंमत किती आहे? 101 रुपये आणि खरेदी किंमत किती? 70. मग 101 रुपयातून 70 रुपये गेले, उरतात किती? 31 रुपये. हे 31 रुपये काय झाला? नफा झाला. हे कळालं सगळ्यांना? मग आता कुणीही हात वर करायचं नाही. वहीवर उत्तर लिहून दाखवायचं मला, कारण तुम्ही जर सांगितलं तर सगळ्यांना कळते. वहीवर लिहा उत्तर. मी प्रश्न देतो तुम्हाला. चला आता नफा का तोटा ते पण वहीवर लिहायचं आणि आपलं उत्तर झाकून ठेवायचं. प्रत्येकाला फक्त 5 सेकंद वेळ आहे. वेळ सुरू झाला, स्टार्ट. आता बहुतेक आपलं हे तिसरं गणित आहे. तिसऱ्या गणितात खरेदी किंमत देतो मी 78 रुपये आणि विक्री किंमत देणार आहे मी 81 रुपये. पटकन काढा 5 सेकंदात. 1 2 3 4 5. वेळ संपला. मग काय आलं ह्याचं उत्तर? हात वर करा. सांग रे. एकदम बरोबर आहे, नफा होईल. विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा. मग लगेच नफ्याचं सूत्र. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता विक्री किंमत किती? 81 वजा 78. मग 81 रुपयातून 78 रुपये गेले, उरले किती रे? 3 रुपये. मग 3 रुपये झाला नफा. सगळ्यांना समजलं? पुढचं गणित देऊ? चला घ्या बरं पुढचं गणित. नफा का तोटा हे तुम्ही काढून दाखवा. आता कितवं गणित आहे रे?
चौथं गणित करून दाखवा बरं फास्ट. खरेदी किंमत आहे 128 रुपये आणि विक्री किंमत आहे 148 रुपये. 1 2 अरे 2 सेकंदातच व्हायलंय. चला कोण सांगणार आहे? हा सांग रे. 20 रुपये नफा. नफा का होतो ह्याच्यामध्ये? कारण विक्री किंमत जास्त आहे. मग लगेच नफ्याचं सूत्र नफा बरोबर काय आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती होती? 148 रुपये. खरेदी किंमत 128. मग 148 मधून 128 वजा केले तर उरते 20. मग 20 रुपये हे काय झाला? नफा. हे समजलं. पाचवं आणि शेवटचं गणित देतो. हे करून दाखवा. पाचवं आणि शेवटचं गणित देतो. मग बघा तुम्हाला येईल का? बघा खरेदी किंमत आहे 75.75 रुपये आणि विक्री किंमत आहे 231.35 रुपये. वेळ सुरू झाला. सुरू करा. 231.35 रुपये. 1 पाचवं गणित आहे 2 2 सेकंदाचं झालं. वा. 3 4 आणि वेळ संपला 5. ज्यांचं ज्यांचं आलं ते उभा राहा. व्हेरी गुड. आता मला तुम्ही विचार करून सांगा हात वर करून की ह्याच्यात खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे? हात वर करा. हा तू सांग बेटा. एकदम बरोबर आहे. विक्री किंमत जास्त आहे. मग विक्री किंमत जास्त असल्यास काय होतो? हा विक्री किंमत जास्त असल्यास नफा होतो. मग आता इथं नफ्याचं सूत्र वापरायचं. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता विक्री किंमत किती आहे? 231.35. खरेदी किंमत आपण उभ्या मांडणीत करू. वजा खरेदी किंमत हे बघा 75.75 अशी वजाबाकी करायची. दशांशच्या खाली दशांश. मग आता शून्यात 5 मधून 5 गेले 0. 13तून 7 गेले उरतात किती रे? 6. इथं दशांश. आणि मग इथं 11तून 6 गेले उरले किती? 5. इकडला हातचा इथं आला. पुन्हा 13तून 8 गेले उरले किती? इथं पण 5च उरले. आणि मग 1. बरोबर आहे का एवढंच? कुणाकुणाचा आला हातवर करा. मग आता हे 155.60 रुपये हे काय झाला? नफा. सगळ्यांना समजलं. नफा आणि तोटा हे सूत्र पण पाठ झालं. त्याच्यानंतर तुम्हाला खरेदी किंमत म्हणजे काय विक्री किंमत म्हणजे काय हे पण कळालं. लक्षात आलं. चला आता पुढचं एक गणित देतो. करा आता. हे बघा आता हे गणित थोडंसं अवघड आहे. बघा एका 6वं गणित आहे. एका व्यक्तीनं एक सायकल खरेदी केली. एक सायकल त्यानं 500 रुपयाला खरेदी केली. त्यानंतर ती सायकल दुरुस्त करण्यासाठी 150 रुपये खर्च केले आणि ती सायकल त्याने 600 रुपयाला विकली. बरोबर आहे. तर थांबा रे. तर मी बोलायला संधी दिली नाही. तर त्याला नफा का तोटा किती होईल ते सांगायचं आहे. वेळ सुरू झाला. 3 सेकंद. 1. अरे तुम्ही सगळेच उड्या मारायलात. चला वेळ संपला. हा मुलींपैकी कोण सांग? हा सांग. हां काय होईल? तोटा 50 रुपये होईल का? बरं ठीक आहे. सगळ्यांचं उत्तर तेच आहे. अरे वा खूप हुशार आहे तुम्ही. कुणीही नफा म्हणलं नाही. कारण आता इथं प्रश्न तुम्हाला पडल काही जणांना विक्री किंमत 600 आहे. मग विक्री किंमत जास्त जर असेल तर नफा होते.
खरेदी किंमत 500 आहे, मग खरेदी किंमत तर कमी आहे, मग नफा व्हायला पाहिजे, पण इथं तोटा का? कारण ही दुरुस्तीची किंमत सुद्धा ह्याच्यामध्येच ॲड करावी लागते. म्हणून 500 आणि 150 650 रुपये झाले. खरेदी किंमत ही 650 आणि विक्री किंमत 600, म्हणजे खरेदी किंमत ही जास्त झाली. मग खरेदी किंमत जर जास्त झाली तर तोटा होतो. म्हणून तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग खरेदी किंमत आहे 650 रुपये आणि विक्री किंमत आहे 600. खरेदी किंमत 650 आणि विक्री 600. मग आता उत्तर आलं 50 रुपये. हे तोटा झाला. सगळ्यांना नफा आणि तोटा या प्रकरणामधील ह्या सूत्रावर आधारित गणित समजले, लक्षात आलं सगळ्यांना? चला तर आता आपण स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया मुलांनो. धन्यवाद.